तर भावांनो, हे आपल्या वाशिमचं कोणतं कॉलेज आहे ना, आपण वेगवेगळ्या कलरच्या चपला कशा काय घातल्या तर ब्लॉक शेवट पर्यंत सगळं सांगतो. तर जय श्रीराम भावांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर रोजच्या प्रमाणे बाबा संग चाललो होतो बा वाशिमले कामावर. तर रस्त्याने जाताना आपल्या रोज हे लोलर दिसते. 2 वर्ष झाले लोलर जागेवरच उभं आहे. मी जाऊ द्यायचे टायर गिर पंक्चर झाले असतील म्हणून उभं आहे. मग काय कळंबा फाट्यावर आलो नी ती चहा घ्या पिला खुर्चीवर बसलो. तितक्यात आपले शिवा पाटील आले गाडी घेऊन. शिवा पाटील गाडीवर बसलो लगेच निघालो वाशिमला. वाशिम मध्ये आज जाण्याआधी महादेवाचे दर्शन घेतले करून लगेच वाशिम मध्ये एंट्री केली. वाशिम मध्ये आल्यानंतर पाहतो काय ट्रॅफिक मामात आज लय शांत होते. तिथून डायरेक्ट विशाल फुटवेअर वर आलो, कारण की आपली चप्पल तुटली होती. एखादी नवी चप्पल घ्यावं म्हणलं. मग काय दुकान मध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या रंगाच्या 2 चपला घालून पाहिले. हे काय आपल्याला जमना म्हणलं. मग काय एक सारख्या घेऊन टाकल्या 2 चपला आणि लगेच मामानं केल्या पॅक आणि पेमेंट केली आणि लगेच निघालो आपण आपल्या कामावर. तर मग रस्त्याने जाताना फेमस कॉलेज दिसलं आपल्याला. या कॉलेजचं नाव काय आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मग काय आलो आपल्या कामावर. तर 3 दिवस झाले एकाच घराचं काम चालू आहे बा. शिवा भाऊ म्हणे ते काम निपटवूनच टाकू आज. मग काय हल्ली शिवा पाटील आपली ब्रेकर लागले धड धड एकाच हातानं फोडायले. मग काय गड्डा घेतला करून त्यात टाकली आर्थिंग करून, कारण की पूर्ण घरात करंट नाही लागावा म्हणून कोणाला. काम झालं की मी माझा मित्र निघालो रील्स काढण्यासाठी. तितक्यातच रस्त्यात भेटला आपल्याला दीपक आणि दीपकचा मित्र. त्याला म्हणलं इकडे पा तुम्हाला घेऊन टाकतो ब्लॉग मध्ये. आपल्या लोकेशनवर आलो. इठ्ठल मग 2-3 रील्स काढून घेतल्या. मग इठ्ठलले सोडलं पाटणी चौकात आणि मी रामकृष्ण हरी. मी जातो माझ्या घरी. लाईक आणि फॉलो करून घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.